धरणातनं जे पाणीचा विसर्ग झालता तो बघा आणि आत्ताचा बघा. म्हणजे आत्ता 1 फूट जर का पाणी असेल आणि 61ला 1 लाख क्युसेक्स पाणी सोडलं होतं तेव्हा 4 फूट पाणी होतं. तर मुख्य तुमचा आक्षेप असा आहे की पूर्वी 1 लाख क्युसेक्सनी जरी पाणी सोडलं तर 4 फूट घरात पाणी होतं. पण आता आज 45,000ला 1 फूट पाणी. मग आता 1 लाख क्युसेक्स पाणी असं सोडलं का तर झालं? नदीला भराव पडली असेल. नदी बारीक झाली. नदी बारीक झाली. हो, आपण सगळी बांधकामं केली. बांधकामांचा राडारोडा आणून टाकला लोकांनी. हा पंचनामा आजच्या पुराच्या पाण्याचा. हे तेच पात्र विषय. तर 20 फूट खोल होतं हे पात्र त्या टायमाला. आपण सगळे जबाबदार. हा भर टाकून 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 लेवल केली टाकली. पाणी लगेच शिरतं घरात आणि पाणी पहिलं फुलाच्या वाडीत शिरतं, इथं शिरत नाही. पण आज पहिल्यांदा इकडे आधी शिरलं. हा पहिलं इथं शिरतं, मग इथं पाय बुडतील एवढं असं तिरकं आहे, एवढा फरक आहे. शेवटी आपणच त्याला जबाबदार ना. जसं निसर्ग तेच आहे पुन्हा की निसर्ग खूप जास्त पाऊस घेऊन येत चालला आहे. जसं 9 ठिकाणी आज अतिवृष्टी पुण्यात झाली. पण ह्या तिन्ही मंडळींचं असं मत आहे की राडारोडा, नवी बांधकामं, पूररेषा जी नियंत्रित असते त्या पूररेषेच्या आतली बांधकामं, पूर्वीचे रहिवाशी, त्यामुळे परिस्थिती जशी नेहमी पुराच्या वेळेला गंभीर बनते तशीच ती आजही बनली. आणि पाणी ज्यांनी पानशेतचा पूर बघितला त्यांना असं वाटतं की जवळपास तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.